विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, 100 फुटी रोड समोर, श्री मलंगगड रोड, कल्याण पूर्व. हॉस्पिटल वैकेंसी रिसेप्शनिस्ट, नर्सिंग, वार्ड बॉय and वार्ड मावशी. Contact Administrative Manager 7420006300. हे घटनेच्या शिल्पकारा, येशील का रे पुन्हा, तुझे विण नाही मार्ग सापडे आज इथल्या जना. अन्यायाच्या गुलामगिरीतून मुक्त केले आम्हा, श्रीमंतीच्या समोर झुकली गरिबीची अवकळा. हे घटनेच्या शिल्पकारा, येशील का रे पुन्हा, तुझे विण नाही मार्ग सापडे आज इथल्या जना. शिक्षणाने संघर्षाने संघटन ही केले, वेगवेगळ्या संघटनेतून नेते जन्मा आले. समतेचा रथ इथे थांबला, समतेचा रथ इथे थांबला. काय करू बा भीमा सांगना, तुझे बिन नाही मार्ग सापडे आज इथल्या जना. मला असं पोरक करू काही दिवस जात नाही. आणि एक दिवशी बाबांनी पहाटेच मला हाक द्यायला सुरुवात केली, रामी रामी. मी धावत बाबांजवळ गेले. बाला माझ्या हाताने पाणी दिलं. मग तिघांनी बाबांना जवळ घेतलं. आमच्या डोक्यावर हात फिरवला. इथवर लोक जमली घरात. पुन्हा तेच जसं आईच्या वेळेस होत तसंच बाबांच्या वेळेस. हवेची झुळकी आली आणि बाहेर शेणत घेतले की डोळे मिटून. शंकर गोला रडताना पाहून आणि बाचे असं मिटलेले डोळे पाहून मी अगदी वेडे पिशी झाली. आता खऱ्या अर्थाने आम्ही पोरकू झालो, अनाथ झालो याची मला जाणीव झाली.
द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि साधु 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 वनगन्धं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूजेन एतेन लभामि मोक्षं पुष्पं विराजति यथायं मे कायो तथा याति विनाशः वनसारपदीपेन दीपेन तमदंसिना दीपोदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणवन्दिना सुगन्धिकागन्धेन पूजयामि तथागतं पूर्णधर्ममन्त्रसङ्गं सुगततनुमः धातु धातु गवे लङ्काय जम्बुदीपे विदसपुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे ते सलोमानि धातु वन्दे सभ्ये विभूतं दशवदनुतं ओडिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वदानेषु पठिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विद्यानं देवरूपं सुजीव निवलचक्षुरविरलोत्सववर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतगमं सुखैम विरतरङ्गं सुजनैकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यव्रतरत्नतु साधु वरदातु आदिकुलभूषतु भीमराज सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनपति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रस सजन उदारा भगवान नाम साकरा भक्त काजा सौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला हरि रूपा मुक्ति प्रतोनता स्मृति कारिता उजारिला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानव बोलती साधना शरण बुद्धासमि शरण धर्मासमि शरण संघासमि भीमराजा 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 शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 पंचांग प्रणाम।
हे घटनेच्या शिल्पकारा येशील का रे पुन्हा, तुझे विण नाही मार्ग सापडे आज इथल्या जना. देशासाठी लोकासाठी संविधान निर्मिले, काकसेना कळे कुणाला घोर उपकार तुझे. म्हणून बाबा म्हासाठी म्हणून बाबा आम्हासाठी यावे एकदा पुन्हा. तुझे विण नाही मार्ग सापडे आज इथल्या जना. हे घटनेच्या शिल्पकारा येशील का रे पुन्हा, सापडे आज इथल्या जना. अन्यायाच्या गुलामगिरीतून मुक्त केले आम्हा, श्रीमंतीच्या समोर झुकली गरिबीची अवकळा. घटनेच्या शिल्पकारा येशील का रे पुन्हा, तुझे विण नाही मार्ग सापडे आज इथल्या जना. आज इथल्या जना. हे कॅरेक्टर करायला कधी मिळालं नव्हतं आयुष्यात, टीव्हीवर काही नाटकातही नाही. पण संकल्पना मी नंतर सांगेनच कोणाची. आणि आज मला बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि नवनिर्वाचित आमदार सुंदरताई गणपत गायकवाड यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. हे काय झालो आता थकलो तरी उदाहरणी येऊ. मला आठवतंय जेव्हा सगळ्यात शेवटचं पत्र मी माझ्या रिटायरमेंटच्या दिवशी दिलं, ते पत्र आज बाबासाहेबांनी पाठवलेलं पत्र आज परत तुमच्यासाठी वाचतो. नमस्कार भगिनींनो आणि बंधूंनो, नमस्कार. मी भीमराव रामजी आंबेडकर. ओळखलं का मला? मी इकडे मजेत आहे असं वाटत असेल तुम्हाला, तसं अजिबात नाही. प्रत्येक वेळी जेव्हा माझ्या समाजावर अन्याय होतो आणि पैशासाठी माझ्या समाजातील काही लोक स्वतःला विकतात, तेव्हा मला फार वेदना होतात, खूप दुःख होतं. म्हणून म्हटलं आज बोलावंच तुमच्याशी. बाबासाहेबांनी पाठवलेलं पत्र वाचायचं. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर आले की माझा समाज मोठ्या संख्येने एकत्र येतो. 14 एप्रिलला मोठे मोठे कार्यक्रम घेऊन डीजे वर नाचता, तुम्ही आनंदोत्सव साजरा करता. मी तुम्हाला विरोध नाही करत आहे, परंतु आनंद साजरा करताना
कोणतीही चुकीची वर्तणूक करू नका, हीच अपेक्षा आहे. 6 डिसेंबरला मला अभिवादन करायला मोठ्या संख्येनं तुम्ही चैत्यभूमीला येता. येणारा माझा समाज आणि हाच माझा समाज राहिलाय हे पाहून कर्णाला खूप वेदना होत आहेत. आज माझा समाज एक राहिला नाही. मी अनेकदा माझ्या भाषणात जिल्हावार संघटनेचा विरोध केला. त्याचं कारण असं आहे की याने चळवळीला नुकसान होत. आज तुम्ही माझ्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे केले, अनेक संघटना निर्माण झाल्या. नेते आणि पुढाऱ्यांचं नातं समाजाशी नाही हो, फक्त सत्ता आणि स्वार्थाशी राहिलंय. मी स्वतःला कधीच पुढारी म्हणून घेतलं नाही आणि पुढारीपणाचा प्रयत्नही केला नाही. मी तुमच्यासाठी अस्पृश्यतेच्या विरोधात संघर्ष केला, एक चळवळ केली आणि त्या प्रयत्नांना मला यश देखील आलं. परंतु हे स्वातंत्र्य, समता कायम टिकवून ठेवण्यासाठी जी चळवळ मी उभी केली ती मात्र तुम्ही संपवून देऊ नका. आपसातील भांडणं, माझ्या समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून हे सगळं सांगतोय. पुन्हा एकत्र या आणि होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकजुटीने संघर्ष करत राहा. खर तर राजकीय पक्ष आणि त्यांची नेते मंडळी मला माझ्या समाजाला फक्त आणि फक्त वोट बँक समजून राहिले. तुम्हाला मिळवून दिलेलं मतदानाचा जो अधिकार आहे ना, त्याचा योग्यरित्या वापर करा. कारण तुमचं मत हे तुमचे आणि तुमच्या देशाचे, आपल्या देशाचं भविष्य ठरवतं. पैशासाठी जर माझा समाज मत विकणार असेल तर हा समाज माझ्या आणि प्रामाणिक पाहिलेल्या त्या त्यागांचा अपमानच करतोय असं मी मानतो. उच्च शिक्षण घेऊन मी सुद्धा, बाबासाहेब म्हणतात पत्रात, उच्च शिक्षण घेऊन मी सुद्धा मोठा अधिकारी झालो असतो, अमाप संपत्ती कमवू शकलो असतो. म्हणून स्वतःचा समाज विकताना आणि चळवळीचं नुकसान करणार असाल तर एक गोष्ट लक्षात असू द्या, याच गोष्टीचा फायदा घेऊन पुन्हा तुमचे हक्क आणि तुमचे अधिकार तुमच्याकडनं हिरावून घेतले जातील आणि पूर्वीची परिस्थिती येण्यास वेळ लागणार नाही. थांबा, अजून इतक्याच माझं बोलणं संपलेलं नाही. माझ्या पुतळ्यात, निळ्या झेंड्यात आणि नावापुरता तुम्ही मला मर्यादित ठेवलाय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, बाबासाहेबांचा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हा सगळ्यांना. तुमच्यामधून किती जण असे आहेत की जे माझे विचार वाचतात आणि ते विचार आचरणात आणतात? संख्या फार कमी आहे, जाणवते ते. खर तर माझे विचार नक्की काय आहे हेच तुम्हाला कळलं नाही, किंबहुना माहीतच नाही. इतरांच्या देवी देवतांवरती टीका करून विटंबना करणे, माझा अपमान झाल्यावर रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणे, 14 एप्रिलला जय भीम बोलत नाचणं, 6 डिसेंबरला मला अभिवादन करायला मोठ्या संख्येने येणं, हे माझे विचार नाहीयेत. हे असे माझे नाहीयेत विचार.
मला समाजाकडून अपेक्षित आहे ते विचार आणि त्या विचारांचा समाज. मी नेहमी सांगत आलो की शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. अन्यायाविरुद्ध म्हणतोय मी, कारण मी पाहतोय आज आपसातील संघर्षात तुम्ही गुंतून गेला. अरे माझ्या लेकरांना मला या भारत देशातील शासनकर्ती जमात म्हणून पाहण्याचं माझं स्वप्न आहे. बाबासाहेबांचं स्वप्न लिहित आहेत बाबासाहेब. बघा, माझं रमाईचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येतंय का? भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं व स्वातंत्र्याच्या सोबतच आपण अस्पृश्यांना समान अधिकार आणि एक हक्क मिळवून दिला. ज्या काळी भारत देश ब्रिटिशांचा गुलाम होता तेव्हा आपला समाज गुलामांच्या देखील गुलाम होता. आता परिस्थिती बदलली आहे. आज अनेक अधिकार तुमच्याकडे आहेत. उच्च शिक्षण मिळवण्याच्या ज्या संधी आज तुमच्याकडे आहेत, त्या संधींचा फायदा घेऊन तुम्ही मोठे व्हा. एक सुशिक्षित प्रबळ समाज निर्माण करा. असे झाल्यास मला फार आनंद होईल. बाबा साहेब, तुम्हाला खरंच आनंद होईल. परंतु त्यापैकी अनेक समाज बांधव समाजाप्रती असलेलं कर्तव्य विसरून स्वार्थी होतात व अनेकदा आपली जातीय ओळख सुद्धा लपवत समाजात वावरतात. जेव्हा गांधीजींनी आणि नेहरूंनी माझे संविधान समितीमध्ये निवड केली व मसुदा समितीचे अध्यक्ष पदाचा कार्यभार मला देण्यात आला, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, किती? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मी आणि सहकार्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. कोणताही भेदभाव न करता स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक एकता, समानता, धर्मनिरपेक्षता या तत्वांवर आधारित मी संविधान समितीच्या शेवटच्या भाषणात संविधानावर बोलताना सांगितलं होतं, संविधान कितीही चांगलं असलं तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करणारे जर चांगले नसतील तर ते वाईट संविधान सिद्ध होईल. आणि उलट पक्षी एक वाईट संविधान तेव्हाच चांगलं ठरू शकतं जर त्याची अंमलबजावणी करणारे हे चांगले असतील तर. सध्याच्या संविधानावर अनेक संभ्रम निर्माण केले जात आहेत, पण संविधानाने स्त्रिया, कामगार, अनुसूचित जाती जमाती सर्व छोट्या घटकांना न्याय दिला आहे. संविधानाच्या सहाय्याने सर्वांना हक्क आणि अधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तरी आज अनेक लोक प्रश्न विचारतात, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? ते तर फक्त आणि फक्त दलितांचेच कैवारी. महिलांसाठी हिंदू कोड बिल मध्ये तरतूद केली, पण संसदेतील विरोधामुळे ते बिल रद्द करण्यात आले. आणि तेव्हाच मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तो फक्त आणि फक्त सर्व महिलांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी. तरी संविधानाच्या साह्याने मी महिलांना समानतेचा हक्क, प्रसूती रजा, राजकीय आरक्षण आणि महिला सुरक्षेसाठी अनेक तरतुदी करून ठेवल्या. आज महिला राष्ट्रपती, महिला पंतप्रधान, सर्व मोठ्या पदांवरती, सर्व क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर आहेत. बरोबर आहे.
त्यामध्ये आपली भारतीय राज्यघटना मुख्य भूमिका निभावते. आपल्या समाजातील माझ्या भगिनींना मी नेहमी चळवळीत प्रोत्साहन दिलं. एक स्त्री शिकली तर एक घर शिक्षित बनतं. स्त्रियांनी समाज कार्यासाठी पुढे यावं आणि अनिष्ट रूढी परंपरा सोडाव्यात व समाज हितासाठी काम करावं. याचा फायदा समाजाच्या प्रगतीसाठी नक्कीच होईल असं माझं मत. तसेच इतिहास विसरा असं लोकांना सांगणं चूक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि शकणारही नाही. मी अनेकदा सभांमध्ये सांगितले, आज तुम्ही जे आयुष्य जगताय यासाठीचा संघर्ष तुम्ही विसरू नका बरं का. पशु पक्ष्यांना सुद्धा सुरू असणारं तळ्यातील पाणी तुमच्या पूर्वजांना पिण्याची परवानगी नव्हती. शूद्र अशी तुमची ओळख त्या वर्णव्यवस्थेत होती. महाड चौदार तळ्याचा संघर्ष हा पिण्याच्या पाणीसाठी झालेला पहिला संघर्ष. काळाराम मंदिर नाशिकचा लढा हा हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे विश्वाचा निर्माता जर देव आहे तर मग स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेदभाव देवाने का केला? अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देखील नाही. मला सुद्धा या वर्ण व्यवस्थेचे चटके बसले. शिक्षणाची आवड आणि चांगले विद्यार्थी असताना देखील वर्गाच्या बाहेर बसून मला शिक्षण घ्यावं लागलं. हे या जाती व्यवस्थेमुळेच. परदेशात शिकून मोठ्या पदांवर कार्यरत असताना सुद्धा माझ्या हाताखाली उच्च वर्णीय कर्मचाऱ्यांकडून मला देण्यात येणारा त्रास आणि ती वागणूक. मी कार्यालयातून निघाल्यानंतर संपूर्ण कार्यालयात गोमूत्र टाकून ते शुद्ध केलं जायचं. मी मनुस्मृतीचं दहन केलं, कारण माणसातला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारी ती मनुस्मृती माझ्या समाजाच्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू आला तो याच मनुस्मृतीमुळेच. असे एक नाही, अनेक किस्से, अनेक. जे उच्चवर्णीय हिंदू समाजाने केलेली अस्पृश्य समाजाची सामाजिक आणि आर्थिक पिळवणूक दर्शवतात. या विरोधात चालवलेली चळवळ अनेक वर्षांच्या संघर्षानंतर यशस्वी झाली. तरी या रूढी आणि परंपरा कुठे ना कुठे माझ्या समाजाला, माझ्या लेकरांना आजही त्रास देत आहेत. मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतराचा फार मोठा कार्यक्रम राबवला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असं वक्तव्य जेव्हा मी केलं. खरं तर मी हिंदी विरोधी नाहीये बरं का. मी हिंदू विरोधी नाहीये, पण माझ्या समाजाला तुम्हाला अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी हिंदू धर्म सोडणे व बौद्ध धर्म स्वीकारणे हा एकच योग्य मार्ग आहे जो माझ्या समोर होता. बौद्ध धम्म हा एक समानतावादी प्रगट असा धम्म आहे. तुम्ही बौद्ध झाला आहात ते स्वीकारा आणि अजूनही तुम्ही ज्या हिंदू परंपरा आणि रूढी धरून ठेवल्यात त्या संपूर्णपणे सोडून बौद्ध धर्माचे अनुकरण करा. शेवटी एकच सांगेन, हा समाज कार्याचा रथ जो इथपर्यंत ओढत आणलाय, जो आपल्याला मिळून इथून पुढे न्यायचा आहे, यापुढे जर नसेल न्यायचा तर नका नेऊ. यापुढे जर नसेल न्यायचं पण तो तिथे तसाच ठेवा. निदान त्याला मागे तरी ओढू नका. हो, त्याला निदान मागे तरी ओढू नका.
शेवटी पुन्हा हेच सांगेन, शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. बघा जमतंय का? प्रयत्न करा. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सर्वांवर आता समाजाची जबाबदारी आहे. तुम्ही ती प्रामाणिकपणे पार पाडाल व भविष्यात माझं राहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल हेच तुमच्या सर्वांना प्रार्थना समजा हवं असल्यास माझी अपेक्षा आहे. चला पुन्हा वेळ जर आली तर बोलेनच, तुमच्याशी बोलेनच, पण अशी वेळ येणार नाही अशी आशा बाळग. बाबा हे पत्र एक कलाकार म्हणून, सतीश नायकोडी म्हणून मी आज पहिल्यांदा वाचलंय. पण हे पत्र ज्या विद्यार्थ्याने लिहिलंय त्याला मी इथे आमंत्रित करू इच्छितो. जरा जोरदार टाळ्यात. हे पत्राचं लेखन ज्याने केलं त्या साहिल हेमकडे त्याला मी इथे आमंत्रित करतो. साहिल, नाही कुठे वाचनात काही चूक झाली असेल तर एक लेखक म्हणून, पत्रलेखक म्हणून आणि श्रोते म्हणून मी मलाही माफ कराल. पत्र लेखनात काही चूक झाली असेल तर साहिलला माफ कराल. पण साहिल बरोबरच मी अजून एक आभार मानतो. ही संकल्पना साहिलची होती, मला आमंत्रित केलं आणि कोणत्याही किंतु परंतु न ठेवता सुलभाताईंचं नाव घेतलं होतं, त्यामुळे मी धावत आलो आणि ही संधी मला दिली त्याबद्दल. ही संकल्पना राबवण्यासाठी, साहिलची संकल्पना राबवण्यासाठी ज्यांनी या प्रयत्नांना खरं यश दिलं त्या शिल्पा अंबानी मॅडमला, दोन्ही हात वर करून जय भीम. धन्यवाद.